आज जर महाराष्ट्राचं राजकारण आपण जर बघितलं असेल तर एका वेगळ्या वळणारे महाराष्ट्राचं राजकारण निघालेलं आहे। आज शिंदेची सेना ही कुणाच तरी बाप चुरून कुणाच तरी चिन्ह सोडून उभं राहिलेली एक संघटना आहे आणि या संघटनेचं एकच धोरण आहे की दिल्लीतनं जो आदेश येतो त्या पद्धतीने एखादा आमदार फोडणे, खासदार फोडणे, त्यांना विकत घेणे। आज परवा राज ठाकरेंचं स्टेटमेंट जर तुम्ही बघितलं असेल तर आज विक्री चालू आहे आणि जर ही विक्री बंद करायची असेल तर आज आमच्यासारख्या शिवसैनिक जोवर रस्त्यावर उतरणार नाही आणि यांना दाखवणार नाही की तुमचं जे चाललेलं आहे सगळं बंद पडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। सचिन अहिर यांनी अचानक पद्धतीने भूमिका बदलली, काय वाटतं? सचिन अहिर नालायक माणूस आहे, मुळातच या माणसाची लायकी नाही आहे। या माणसाला 2019 ला या माणसाचा प्रचंड मतांनी 24,000 मतांनी पराभव झाला, तरी सुद्धा पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी यांना पक्षात घेतलं, विधान परिषदेची उमेदवारी दिली आणि या लोकांना काय झालं पाहिजे तरी सुद्धा यांची भूक थांबलेली नाही। यांचं गद्दारी यांच्या रक्तात आहे। परवा संजय राऊतांनी सांगितले की ज्याचा आई आणि बाप एक नाही तो गद्दारी करणारच आहे आणि भविष्याच्या रस्त्यावर उतरून आम्ही या गद्दारांना मारण्याचा स्वस्त बसणार नाही।